नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एक आपल्या नव्या YouTube व्हिडिओमध्ये. आणि आजचा विषय आपला खूप महत्त्वाचा आहे, जो की आहे की HSRP नंबर प्लेट, जे की मागील काही दिवसांमध्ये महाराष्ट्रामध्ये याची खूप चर्चा सुरू आहे की नेमकं HSRP नंबर प्लेट काय आहे. मित्रांनो, जर तुम्ही आताही विदाऊट HSRP नंबर प्लेट गाडी चालवत असाल तर तुम्हाला शासनाकडून म्हणजेच RTO ऑफिसकडून 5 ते 10,000चा दंड लागू शकतो. तर मित्रांनो, जाणून घेऊया HSRP नंबर प्लेट काय आहे, त्याचं रजिस्ट्रेशन कसं करतात आणि त्यामुळे तुम्हाला किती दंड भरावा लागतो याविषयी पूर्ण माहिती घेऊया. चला तर आपला व्हिडिओ सुरू करूया. तर मित्रांनो, तुमच्याकडे दुचाकी असो किंवा चारचाकी असो, तुम्हाला महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेट ही कंपल्सरी केलेली आहे. ती आता या नवीन वर्षामध्ये म्हणजेच 1 तारखेपासून तुमच्या गाडीला असणे आवश्यकच आहे, नाहीतर तुम्हाला 5 ते 10,000चा दंड भरावा लागतो. मित्रांनो, तर HSRP नंबर प्लेट म्हणजे काय? मित्रांनो, HSRP नंबर प्लेट ही हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट असते, जी की खास टेक्नॉलॉजी वापरून ही नंबर प्लेट बनवलेली आहे. तर मित्रांनो, या नंबर प्लेटवर असते क्रोमियम होलोग्राम, लेझर कोड आणि लॉकिंग सिस्टम, ज्यामुळे नंबर प्लेट बदलणे, चोरी करणे किंवा दुसरी बसवणे हे खूप अवघड आहे. याच कारणामुळे मित्रांनो, आपल्याला महाराष्ट्र शासनाने HSRP नंबर प्लेट बसवणे अनिवार्य केले आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने हे HSRP नंबर प्लेट बसवणं का बंधनकारक केलं आहे? तर मित्रांनो, वाहनाची सगळ्यात पहिलं कारण वाहनाची चोरी थांबवणं. नंबर 2 कारण आपल्या नंबर प्लेट गाडीच्या चेंज करणं. आणि नंबर 3 की ट्रॅफिक पोलिसांना आपल्याला दंड आकारावा, यासाठी त्यांना सोपं व्हावं. यासाठी मित्रांनो, महाराष्ट्र शासनाने ही HSRP नंबर प्लेट बसवणे आपल्याला अनिवार्य केलं आहे. तर याची मित्रांनो लास्ट डेट होती 31 डिसेंबर 2025. ज्यांनी आतापर्यंत ही रजिस्ट्रेशन केले त्यांना आतापर्यंत त्यांच्या गाडीवरती नंबर प्लेट त्यांनी बसून सुद्धा घेतलेली असेल. आणि ज्यांनी 31 डिसेंबरच्या शेवटला केलं असेल त्यांना कदाचित 1 तारीख, 2 तारीख किंवा 10 तारीख, 15 तारीख अशी त्या शोरूमवर जाऊन फिटमेंट डेट मिळाली असेल आणि त्यांनी नंबर प्लेट तेव्हा जाऊन आपली बसून घ्या. मी पण माझ्याकडे माझ्या मित्राची ॲक्टिवा स्कूटी आहे, तिचं रजिस्ट्रेशन 31 डिसेंबरला केलेलं होतं. तर मला त्या ॲक्टिवाचं जे फिटमेंट डेट आहे ते 17 जानेवारीला मिळालेलं आहे. मी सध्या पुण्यात असल्यामुळे मी पुण्यातच त्याचं माझ्या जवळच फिटमेंट सेंटर घेतलेलं आहे आणि मी ते जाऊन बसून घेणार आहे. तर मित्रांनो, बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की HSRP नंबर कोणत्या वाहनासाठी आवश्यक आहे. मित्रांनो, HSRP नंबर प्लेट दुचाकी, चारचाकी, खाजगी वाहन आणि चारचाकी वाहन ह्यासाठी HSRP नंबर प्लेट खूप महत्त्वाची आहे. मित्रांनो, तुम्ही पण रजिस्ट्रेशन केलं नसेल तर करून घ्या. आणि मित्रांनो, HSRP नंबर प्लेट तर तुम्हालाही HSRP नंबर प्लेटचं रजिस्ट्रेशन ऑनलाईन करायचं असेल तर मित्रांनो, HSRP ऑनलाईन हे गुगलवर जाऊन सर्च करा. तिथं महाराष्ट्र शासनाची ऑफिशियल वेबसाईट येईल. त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्ही HSRP नंबर प्लेट आपलं रजिस्ट्रेशन करू शकता. मित्रांनो, HSRP नंबर प्लेटसाठी काय महत्त्वाचे आहे? तर सुरुवातीला नंबर 1, तुमच्याजवळ तुमचं RC बुक असणं आवश्यक आहे. त्यामध्ये सगळ्यात सुरुवातीला इंजिन नंबर, चेसिस नंबर आणि गाडीचं रजिस्ट्रेशन नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर हे सगळं टाकायचं. त्यानंतर मित्रांनो, स्टेप बाय स्टेप येते की तुम्हाला कुठल्या डेटला HSRP नंबर प्लेट बसवायचा आहे आणि कुठल्या सेंटरवर बसायचं आहे, हे सगळी माहिती भरल्यानंतर मित्रांनो शेवटी येतो पेमेंटचा ऑप्शन. पेमेंटच्या ऑप्शनमध्ये काय करायचं, तुम्हाला एक त्यात वेगवेगळ्या वाहनांसाठी वेगवेगळी फीस आहे. तर मित्रांनो, मला स्कूटीसाठी HSRP नंबर प्लेट बसवण्यासाठी फीस लागलेली आहे, ती म्हणजे 531 रुपये. आणि दुसरे पण तुमच्याकडे कोणते टू व्हीलर असतील त्यासाठी पण फीस आहे 531 रुपये. तर माझं म्हणणं एकच आहे की जर HSRP नंबर प्लेट तुम्ही आतापर्यंत बसवली नसेल किंवा रजिस्ट्रेशन केलं नसेल तर लवकर करून घ्या. नाहीतर मित्रांनो, तुम्हाला नक्की RTO ऑफिसकडून तुम्हाला 5 ते 10,000चा दंड बसवला जाईल. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही माझी दिलेली माहिती आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा. तुमच्या जवळील मित्रांना जे की आतापर्यंत HSRP नंबर प्लेट रजिस्ट्रेशन केले नसतील किंवा ज्यांनी बसून घेतलं नसेल त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि अशाच माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.